हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। भंडाऱ्याच्या उधळणीत आणि ढोलांच्या गजरात बुर्लीचा परडी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न। महाराष्ट्रासह कर्नाटकच्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पलूस तालुक्यातील बुर्ली येथील श्री बंचाप्पा वनात धनगरी ढोलांच्या कडकडाटात आणि बंचाप्पा मायाप्पा बिरोबाच्या जयघोषात ऐतिहासिक परडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। सुमारे 85 एकर गायरान आणि पक्ष्यांच्या किलबिलाटांनी नटलेल्या या निसर्गरम्य परिसरात दरवर्षी चैत्र पाडव्यानिमित्त यात्रा भरते, पण दर 3 वर्षांनी होणारा हा विशेष परडी सोहळा अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी संपन्न होतो। या सोहळ्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील धनगर बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळतो। या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे उत्सवातील परंपरा आणि भक्तीचा अनोखा संगम। उत्सवाच्या दरम्यान रात्रीच्या वेळी पुरुष भाविकांकडून अत्यंत निष्ठेने पुरुष पोळ्यांचा नैवेद्य तयार केला जातो। पहाटे 2 वाजता मंगलमय वातावरणात देवाचे लग्न लावले जाते, ज्यानंतर परडी बांधण्याच्या मुख्य प्रक्रियेला सुरुवात होते। या सोहळ्यासाठी यमगरवाडीतून आलेली बंचाप्पाची पालखी, किर्लोस्करवाडीची मायाप्पा पालखी आणि स्थानिक बुर्लीची बंचाप्पा पालखी अशा 3 प्रमुख पालख्या सजवण्यात आल्या होत्या। पहाटेच्या सुमारास फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल कैताळाच्या निनादात या पालख्या आणि परड्या कृष्णा नदीकडे प्रस्थान करतात। विशेष म्हणजे पहाटे सूर्योदयापूर्वी तांबडे फुटताना ही परडी कृष्णा नदीच्या पात्रात सोडली जाते। हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी बुर्ली, आमनापूर, कुंडल, रामानंदनगर, एडावी यासह विविध गावातील भाविकांनी नदीकाठी मोठी गर्दी केली होती। भंडाऱ्याच्या उधळणीने संपूर्ण परिसर पिवळा धमक झाला होता, तर पारंपरिक हेडाम खेळण्याचा थरार पाहताना उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले। नदीकाठी पोहोचल्यानंतर अत्यंत भावपूर्ण वातावरणात कृष्णा माईला परडी अर्पण करण्याचा सोहळा संपन्न झाला। हा सोहळा केवळ धार्मिक विधी नसून तो निसर्ग, संस्कृती आणि लोकपरंपरेचे जतन करणारा उत्सव ठरला। बुर्ली येथील समस्त धनगर बांधवांनी गेल्या 3 दिवसांपासून या भव्य कार्यक्रमाचं नेटकं नियोजन केलं होतं, ज्यामुळे हा सोहळा शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात निर्विघ्नपणे पार पडला। बंचाप्पा मायाप्पा देवस्थान बुर्ली हा परडीचा कार्यक्रम दर 3 वर्षांनी एक वेळ असतो, दर 3 वर्षांनी। आणि यासाठी कुंडलची एक पालखी मायाप्पाची, त्यानंतर यमगरवाडीची पालखी, पंचाबाची पालखी आणि इथं आपल्या बुर्ली या ठिकाणी त्या स्थानापन्न होतात। आणि परिसरातील सर्व गावं, जवळ 20-25 गावं ह्या वाजवासाठी बोलवली जातात, शिवाय हेडम बोलवले जातात। आणि ह्या सर्वांना मिळून हा 2 दिवस कार्यक्रम चालतो। आपल्या 3 असतात, एक कृष्णामाईची, एक पंचाबाची, एक आणि मायाप्पाची, अशा 3 परड्या आम्ही सोडतो। सर्व सोहळा चालतो हा 3 दिवस, 2 दिवस चालतो हा सोहळा पूर्ण। आणि काय काय विधी असतात ह्याच्यामध्ये? विधी हा परडीचा विधी फार महत्त्वाचा असतो। परत अगोदर परडी सोडण्यापूर्वी हळद मुहूर्तमेळ म्हणून हळद मेळ असते, आणि त्यानंतर लग्न लावलं जातं, देवांचं लग्न लावलं जातं। आणि त्यानंतर हा परडीचा रात्रभर पुरुषांनीच हा सगळा सोहळा करायचा असतो। पोळ्या करणे, तिथं लागणार सगळा नैवेद्य करणं हे पुरुषांनीच केलं जातं, तिथं महिला अजिबात येत नाहीत, अशी पारंपरिक प्रथा आहे। आणि परडी मागं आणण्याचा तो काय विषय? परडी सोडलेली परत तुम्ही मागं घेऊन येतात? ती 3 परडी असतात ना, त्याच्यामधलं जो खंडनाला ओटी भरलेली एक थोडीशी छोटी असते परडी, ती परडी कृष्णामाईसाठी सोडली जाते आणि बाकीचा सगळा नैवेद्य इकडे आणला जातो परत पाठीमागे, अशी प्रथा आहे।